सदस्य सचिव असतात, तर त्या आवाडे आहेत आणि रश्मी जी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत त्या त्याच्यावरती आहेत. बाकीचे सदस्य जे आहेत त्यांचा तो जो अधिकार आहे तो उपसभापतींकडे नाही आहे किंवा स्वतःच अध्यक्षांकडे नाही आहे. त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये योग्य त्यावेळेला निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला आमच्या आधी तो कळेल, परंतु लवकर या सदस्य नेमाव्यात अशी आमची पण अपेक्षा आहे. पण याच्यातला दुसरा मुद्दा आहे की आधीच्या ज्या सदस्यांनी दौरे केले किंवा स्वतः चाकणकर मॅडमांनी जे दौरे केले त्याचा अहवाल केला, तो पोलिसांना किंवा ज्या ज्या विभागांना सादर करायचा तो सादर केला, पण त्याची अंमलबजावणी जी आहे त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही, अशी बाब जी आहे ती समोर आलेली आहे. हे मुळामध्ये आता असं आहे की तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की या मधल्या काळामध्ये 2023ला 4थं महिला धोरण आलेलं आहे. त्या 4थ्या महिला धोरणामध्ये महिला आयोगाने दिलेल्या शिफारसी आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी मी आयोगाला सांगितलेलं आहे आणि शिफारसींच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या शिफारसी केल्या त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी म्हणून मी एक बैठक घेणार आहे. पण ते काय म्हणतात, बोलेंगे तो बोलता आहे. परत मी बैठक घेतली की म्हणणार यांनी काल बैठक कशाला घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की असे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना रस्त्यावरती वगैरे सोडून द्यावं, कुठे पण त्यांना काय करायचं ते करू दे. आयोग असेल, आम्ही उपसभापती कार्यालय असेल, सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि तुम्ही प्रचंड जोरदार दखल घेतलीत आमची, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. पण महिला अत्याचाराच्या प्रकरणाबरोबर ज्यांना न्याय मिळतो ती सुद्धा माहिती जर का लोकांच्या समोर आली तर ती चांगली होईल. परंतु दुर्दैवाने काही वेळेला मी असं पाहिलेलं आहे की छोट्या मुलींचे पॉक्सोमधल्या फोटो किंवा घरं दाखवली जाणं, त्यांच्याबद्दल बोलत असताना काही शब्द वापरले जाणं किंवा ट्रोलिंगच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनाहीन पद्धतीने ट्रोलिंग होताना दिसतंय. त्याच्याबद्दल सुद्धा बैठकीत मी त्यांना सांगितलं की जगभरामध्ये अशा समाजकंटकांची मोठी लाट आलेली आहे. त्यामुळे असे ट्रोलिंग करणारे लोक किंवा विचित्र प्रश्न विचारणारे लोक यांच्यासमोर महिलांनी कठोरप्रमाणे ताराराणीप्रमाणे भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या कामाची तलवार त्याच्यापुढे उभारली पाहिजे. या निमित्ताने एक मागणी पुढे येते, कामाची तलवार महिला आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय नसावं अशी एक मागणी आता पुढे येते. त्याविषयी तुम्ही काही चर्चा केली का किंवा काही त्यावर पुढे होईल असं वाटतं का? मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की राज्य महिला आयोगाचा कायदा वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा 3रं कलम आहे की राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य काय प्रकारचे असावेत. त्याच्यात मी इथे सांगेन म्हणजे त्याच्यातल्या काही जणी ज्या आहेत त्या आजही सक्रिय आहेत महिला कार्यकर्त्या. तेव्हा याच्यावर चर्चा झाली होती आमची. जुन्या चळवळीतल्या नेत्या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, सुधा कुलकर्णी हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते आणि राजकीय कार्यकर्ता नसावा का असावा याच्यावर चर्चा झाली. त्यावेळेला महिलांच्या, सामाजिक कामगारांच्या, असंघटित क्षेत्रातल्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी तळमळ असणारी कोणीही कार्यकर्ती त्याची अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकते असं त्या नियमात म्हटलेलं आहे. त्यामुळे जे लोक म्हणतायत की आता सामाजिक असावी तर ते ज्याला नेमले गेले तेव्हा ते एका पक्षाचे सभासद होते म्हणून नेमले गेले. आज ते कुठल्या तरी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून बोलतायत आणि ते दुसऱ्यांना सांगतायत सामाजिक. म्हणजे आता काय झालंय की स्वतःचा चेहरा आरशात न बघता दुसऱ्यांवरती टीका चाललेली आहे सगळी. हा एक मिनिट, अध्यक्षांना विचारण्याच्या आधी तुमच्याकडे जी सगळी चर्चा चालली होती की आयोगाचा अध्यक्ष बदलला जाणार, त्यांच्याबद्दल नीलम गोरे काहीतरी करणार, तसं काही कानउघाडणी वगैरे झालेली नाहीये आणि आमच्या त्या लाडक्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्ही विचारा, कामाबद्दल जरूर विचारा त्यांना, परंतु माझ्याबद्दल गैरसमज पसरवू नका आणि कोणी पसरवले तरी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार. अभ्यास चांगला झालाय बैठकीत. या बैठकीमध्ये काही सूचना, महत्वाच्या काही सूचना असतील तर महत्वाच्या सूचना बघा, महिला किती व्यवस्थित प्रश्न विचारतायत. त्यांनी असं सूचना काही दिल्या तर मी सांगितलं की हिंसाचाराचा प्रश्न आपल्याला एकत्रित सोडवायचा आहे. त्याचबरोबर त्यांना नवीन इमारत मिळाली पाहिजे कामाच्यासाठी म्हणून आणि राज्य महिला आयोगाने सामाजिक संस्थांबरोबर जोडून घ्यावं, पत्रकारांनाही सामील करावं. परंतु तुम्हाला त्याचं व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही, पत्रकार व्यक्ती म्हणून जरूर जाऊ शकतात. आणि एका पत्रकार महिलेने माझ्याकडे विनंती केली आहे, ती जबाबदारीने मी सांगते की काही वेळेला माध्यमांमध्ये भाषा वापरली जाताना सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी व्यवस्थित संविधानिक भाषा किंवा सभ्यतेला धरून भाषा वापरली जात नाही, कारण ते तसं दिसलंय म्हणून आम्ही तसं दाखवलं. तर त्यांची विनंती आहे की आपल्याबरोबर एक संवाद असा घ्यावा
तर त्याचं तुम्हाला जर का मान्य असेल तर जरूर मी तुम्हाला निमंत्रित करेन. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं तुमच्यावर टीका होताना बघायला मिळत आहे. वैष्णवी प्रकरणानंतर ही टीका अगदी प्रखरपणे होताना बघायला मिळते. याच्याआधी देखील अनेकदा मागणी झाली की अध्यक्ष बदलले पाहिजेत, मात्र आता तुम्हाला टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतंय का? कारण आज महाविकास आघाडीच्या महिला ज्या आहेत त्या राजभवनावर गेलेल्या तक्रार देऊन. मला असं वाटतं 3.5 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाचं काम करत असताना आयोगाच्या कार्यकक्षा ह्या ठरलेल्या आहेत आणि तरी महिलांना न्याय देत असताना आम्ही संबंधित जिल्ह्यामध्ये जाऊन जी जनसुनावणी असेल, जनता दरबार असेल, आलेल्या तक्रारी असतील, या सगळ्यांचा पाठपुरावा करून संबंधित महिलांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाने सुरू केलेलं लीगल एड क्लिनिक असेल, पीडितांना जर मोफत वकील हवं असेल तर सरकारी वकील देऊन न्यायाच्या शेवटच्या भूमिकेपर्यंत घेऊन जात असताना त्याचा पाठपुरावा करणं असेल, त्याचबरोबर सायबरच्या बाबत आपण जर पाहिलं तर आता सायबरच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याच्यासाठी ई सायबर सुरक्षा असेल, ज्याचं उद्घाटन हे नागपूरमध्येच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केलं होतं. आणि अशा अनेक वेगवेगळे उपक्रम, त्याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, गर्भनिधन चाचणी असेल, आणि या सगळ्यांवरती अतिशय प्रभावीपणे काम हे राज्य महिला आयोगाच्या वतीनं झालंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत असताना आपण जर आयोगावरती बोललो, आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे. या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे. शेवटी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे फार महत्वाचं आहे यासाठी की सर्व घटकातल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे. महाविकास आघाडीच्या महिला नेत्या ज्या आहेत त्यांनी तुम्हाला रश्मिका मंदाना म्हणून सांगितलेलं आहे की त्या स्वतःला रश्मिका मंदाना समजतात का, की जेणेकरून प्रसिद्धीसाठी त्या काही बोलतात म्हणून अशा संदर्भातली टीका केलेली आहे. मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे. हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते, पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.